गुटं सांगू नका कुठं. तुम्ही कधी तव्यावरची गरम गरम भाकरी आणि घुटं कुस्करून खाल्ले का हो? अगदी बोटं चाटून पुसून आणि ढेकर येतोपर्यंत. नमस्कार. डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण सातारी उडदाच्या डाळीचं घुटं करणार आहोत. अगदी अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि मोठी कढई भरून पातळ घुटं करायचं. तर इथं मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ही उडदाची डाळ आपण ओल्या फडक्यावरती स्वच्छ पुसून घेणार आहोत. म्हणजे याला जी पावडर लावलेली असते ना, ती निघून जाते. तुम्हाला जर का पाट डाळ मिळाली ना, तर नक्की वापरा. आता ही उडदाची डाळ ओल्या फडक्याने पुसून घेतल्यानंतर कढईमध्ये लालसर होईतोपर्यंत छान भाजून घ्यायची. अगदी पण कडक होईतोपर्यंत ठेवायची नाही. फक्त लालसर होईतोपर्यंत भाजून घ्यायची आणि त्यानंतर दुप्पट पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची. आता ही डाळ मी डायरेक्ट कुकरमध्ये घातली. कुकरमध्येच 2 वाट्या पाणी घालून स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्यानंतर 1.5 वाटी पाणी घालून आपण याच्यात 4 ते 5 शिट्ट्या करणार आहोत. तोपर्यंत इकडं आपण आता मसाला तयार करूयात. भरपूर तुम्हाला जेवढा आवडत असेल तेवढ्या लसूण पाकळ्या, म्हणजे मी तर एक मुठभर लसूण घेतला आणि आलं याची पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर 1 चमचाभर जिरे आणि सुकं खोबरं याचे तुकडे, हे दोन्हीही मिक्सरला ओबडधोबड बारीक करून घेतलं. आता आपल्याला हिरवी मिरची तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पण इथं मोठ्या लांब आणि हिरव्यागार 3 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जशा हव्या ना तशा तुम्ही घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पण वाटण आपल्याला करून ठेवायचे. आणि हो, मिक्सरवरती बारीक करताना हे सगळे जिन्नस अगदी वेगवेगळे बारीक करायचे. म्हणजे सगळे एकत्र करायचे नाहीत. जर एकत्र केले ना तर कशाची चव येत नाही. पण वेगवेगळे केले ना तर मस्त अशी चव येते. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ठेवलंय. म्हणजे हा मसाला आपला वाया जाणार नाही. हा आपल्याला पुन्हा घुट्याला वापरता येणार आहे. तर आता हे सगळं बाजूला ठेवून देऊयात आणि भाकरी करूयात. म्हणजे तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होतील. तर तुम्हाला जर का भाकरी अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकायची असेल ना, तर याच चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो बघा आणि भाकरी पटकन आणि छान अशी करायला शिका. तर इथं मी आता खूप वर्ष झाली भाकरी करते. त्यामुळं अंदाजानंच पीठ घेतलं, अंदाजानं पाणी घेतलं आणि हे पीठ छान असं मळून घेतलं. थोडं थोडंच पाणी घालून घ्यायचं, म्हणजे मग पाणी जास्त होत नाही आणि पीठ सैल होत नाही. आणि आपल्याला हाताला जसं जाणवेल ना, म्हणजे कणिक मळताना आपल्याला जाणवतं की सैल झाली आहे किंवा पातळ झाली आहे. तसंच हे पीठसुद्धा आपल्याला हाताला जाणवतो. तर असा गोळा होईतोपर्यंत, म्हणजे तो गोळा वळणी आला पाहिजे, असा होईतोपर्यंत पीठ छान मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढी भाकरी मऊसूत होते आणि चिरडतसुद्धा नाही. त्यामुळं जास्तीत जास्त पीठ मळून घ्या आणि हातात येईल एवढा गोळा त्याचा करून घ्या. आता हा गोळा छान एकसारखा करून घ्यायचा. आता तुम्ही हाताच्या स्टेपच बघू शकता. असा लंबाकार गोळा करून बाजूला ठेवायचा आणि पीठ परातीमध्ये छान व्यवस्थित पसरून घ्यायचं. जेवढी आपली भाकरी होईल असं वाटतंय ना, तेवढं पीठ परातीमध्ये पसरायचं आणि भाकरी थापायला सुरुवात करायची. भाकरी थापताना तळ हाताने कधीही थापायची नसते. भाकरी थापायची फक्त बोटाने. तळ हात अलगद वरती राहायला पाहिजे. बोटांवरती भाकरी थापली जाते आणि भाकरी छान पण होते. मध्येच हाताला चिकटते असं वाटलं तर थोडंसं पीठ हातावरती लावून घ्यायचं आणि भाकरी थापायची. भाकरी ही खरं प्रॅक्टिसची गोष्ट आहे, पण व्यवस्थित जमते. आणि तो जर तुम्ही माझा भाकरीचा व्हिडिओ पाहिलात ना, तर तुमची भाकरी कधीच चुकणार नाही आणि नवशिक्यांना तुम्ही नक्की शेअर कराल. तर आता ही आपली भाकरी झालेली आहे. आता तवा तापत ठेवूयात आणि तापलेल्या तव्यावरती भाकरीची खालची बाजू जी आहे ती वर आली पाहिजे अशा पद्धतीने टाकूयात. आता हा तवा तापलेला आहे. आता तवा तापला का हे कसं बघायचं, तर तव्यावरती वरच्यावर हात धरायचा. गरम वाफ आली की समजायचं तवा तापलेला आहे. तर आता ही भाकरी टाकून घेतली आणि याला पिठाच्या बाजू जी आहे ती आपण वरती केली, त्याला पाणी लावून घेतलं. ते पाणीसुद्धा अंदाजानेच हातावरती घ्यायचं आणि भाकरीवरती पसरवायचं. चुकून का जास्ती झालं ना तर पटकन काढून घ्यायचं. म्हणजे भाकरीवरती हात अगदी झटपट फिरवावा लागतो. आता ही भाकरी पाणी सुकेतोपर्यंत आपण अशीच ठेवणार आहोत. पाणी थोडंसं सुकलं की नाही, की भाकरी आपल्याला उलटवायची आहे.
तर ही उलटवताना काय करायचं, आपलं जे उलटणं आहे ना ते एकदा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. म्हणजे मग तव्याला भाकरी चिटकत नाही आणि काठ पण खूप छान सुटतात. आता तुम्ही बघा किती व्यवस्थित काठ सुटलेले आहेत. आता ही भाकरी आपल्याला अगदी भाकरीच्या पोटात उलटणं घालून उलटवायची आहे आणि सावकाश अगदी भाजायची आहे. आता ही भाजताना गॅस मोठा केल्यामुळं कसे कडा सुटल्यात बघून घ्या बरं. आता ही अजून भाजायचीच आहे म्हणून पुन्हा 1 मिनिटभर अशीच तव्यावरती ठेवून द्यायची. या सगळ्या स्टेप म्हणजे याहीपेक्षा आणखीन सोप्या स्टेप, छान छान स्टेप सांगितलेल्या आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर एका बाजूनी भाकरी भाजली, आता दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊयात. आणि नेहमी भाकरी भाजताना खमंग व्हावी म्हणून मी गॅसवरचा तवा बाजूला करून गॅसवरतीच डायरेक्ट भाजते. पण काही जण म्हणतात तशी भाजू नये म्हणून ह्यावेळी मी तशीच भाकरी तव्यावरती टाकली आणि गॅस मोठा केला. आता तुम्ही बघा किती छान टम्म फुगली. आता ही अशी मस्त भाकरी आपली तयार झाली. ही काढून घेऊयात आणि तोपर्यंत आपल्या कुकरचं झाकण पडले का ते बघूयात. आता ही खरपूस भाजलेली भाकरी आणि घुटं किती भारी लागेल की नाही. इकडं आता आपलं कुकरचं झाकण पडलेलं आहे. डाळ मस्त गिर्र शिजलेली आहे. ती एकदा आपण रवीने हटून घेऊयात आणि आता मेन प्रोसेसला सुरुवात करूयात. हे बघा, डाळ अगदी मऊसूत झाली. आता कढई तापत ठेवायची आणि तापलेल्या कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घालून घ्यायचं. आपली तेलाची पळी जी असते ना ती चालेल. आता यामध्ये पहिल्यांदा आपण आपण तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊया. हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचा छान असा परतून घ्यायचा. त्याचा वास आला की नाही की मग पुढचे जिन्नस आपल्याला घालून घ्यायचे. हा अगदी म्हणजे तुम्ही तळूनच घ्यायचा आहे म्हणजे त्याचा वास खूप छान येतो. आता आलं आणि लसणाची पेस्ट ती घालून घेऊयात आणि जिरं खोबरं जे बारीक केलं होतं ना ते निम्मच घालून घेऊयात. उरलेलं पुन्हा आपल्याला वापरायचं आहे. कुठं ते पुढच्या स्टेपला नक्की सांगते. तर आता हे सगळं छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं छान परतून झालं की नाही की आपल्याला याचा रंगच सांगतो आणि कढईला सुद्धा अजिबात चिटकत नाही. याच्यावरून ओळखायचं की आपली फोडणी मस्त खमंग झालेली आहे. सगळी आमटी आणि भाजी खरं तर फोडणीवर अवलंबून असते. एकदा का फोडणी साधली ना की सगळं साधलं. आता अगदी नावाला म्हणजे चिमूटभर म्हणा हळद घालून घ्यायची. हळद जास्ती घालायची नाही, नाहीतर हळदीमुळं घोट्याचा जो रंग असतो ना तो येत नाही. पण आपल्याला थोडीशी हळदीची चव हवी म्हणून अगदी चिमूटभर हळद घालून घ्यायची. हे सगळं परतवून घ्यायचं आणि नंतर ही जी आपण हाटून घेतलेली डाळ आहे ना ती घालायची. ती डाळ सुरुवातीला घट्टच घालायची. डाळीमध्ये पाणी घालायचं नाही. अगदी सगळी डाळ घालून घ्यायची. ते पण मिश्रण एकदा छान हलवून परतवून एकजीव करून घ्यायचं. म्हणजे या मसाल्याचा सगळा स्वाद, सगळी चव त्या डाळीमध्ये उतरते. सगळं एकजीव होतं, वाफ येते आणि नंतर पाणी घालायचं. एकदम जर का तुम्ही पाणी घातलंत ना तर मग ते पानसट लागतं. तर या छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्यांनी आपला पदार्थ बिघडतो आणि आपल्या लक्षातही येत नाही. तर आता कुकरमध्ये पण थोडंसं पाणी घालून मी पुन्हा कढईमध्ये घातलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं पाणी तेही घातलं आणि अजूनसुद्धा मला हे घुटं थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी पुन्हा त्यात पाणी वाढवलं आणि अगदी अर्धी वाटी डाळीमध्ये कढईभर घुटं केलं. आता उरलेली जिरं खोबऱ्याची पूड जी होती ना ती आता घालून घेतली. दोन्हीच्याही म्हणजे घालण्याच्या पद्धतीमुळं घुट्याची चव नक्की बदलते. तुम्ही ही पद्धत एकदा वापरून बघा, तुमच्या लक्षात येईल. आता मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घातल्यानंतर मस्त असं उकळी येतोपर्यंत ठेवायचं. अगदी घड्याळ लावून 3 मिनटं जर तुम्ही शिजवलंत ना तरी बास होतं. पण चवीला मात्र भन्नाट होतं.